पुणे भंगाराच्या दुकानामध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। कोंढवा परिसरातली ही घटना आहे। बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। बातमी महत्त्वाची येते पुण्यामधून आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत। अरुण, पुण्यामध्ये कोंढव्यामध्ये एक घटना घडलेली आहे। भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? अनुपमा, जसं आपण आता सांगितलं की पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये एक भंगाराचं दुकान आहे। त्या ठिकाणी साधारणपणे तास दीड तासापूर्वी हा स्फोट झालाय। त्या ठिकाणी काम करत असलेले जे लोक होते त्यापैकी एकाचा मृत्यू या स्फोटामध्ये झाल्याचं कळतंय आणि 2 जण जे आहेत ते जखमी आहेत। आता त्या ठिकाणी पोलीस आणि बीडीटीएसचं पथक दाखल झालेलं आहे। नेमकं कशामुळे स्फोट झालाय याचा आता ते शोध घेत आहेत। ज्याला आपण घातपाती कारवाया म्हणतो त्या संदर्भात असं काही घडलंय का याबाबत देखील त्या ठिकाणी चौकशी आणि माहिती घेण्यात येते। मात्र प्रथमदर्शनी जे आहे ते भंगाराच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य येत असतं आणि त्यातून कशाचा तरी एखादी रिॲक्शन होऊन हा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठीक आहे अरुण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि याबाबत ज्या काही अपडेट्स येतील जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद। पुण्यामधली घटना आहे, कोंढव्यामध्ये भंगाराच्या दुकानात स्फोट झालेले आहे। स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।